नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी बघा हिंगोली जिल्ह्याची जी पोलीस पाटील पदाची भरती आहे, ही भरती जाहीर झालेली आहे. त्याचं टाईम टेबल आलेलं आहे आणि या टाईम टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमची जी लेखी परीक्षा आहे, ती 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. म्हणजे आजपासून जर आपण मोजले तर 36 दिवस तुमच्याकडे असणार आहेत. आणि मित्रांनो या 36 दिवसांचं मी तुम्हाला प्लॅनिंग सांगणार आहे. त्या प्लॅनने जर तुम्ही अभ्यास केला, तर या 10 तारखेला तुमच्या अंगावरती गुलाल असणार आहे. तुमच्या गावामध्ये तुमची मिरवणूक असणार आहे, लक्षात ठेवा. आणि 13 फेब्रुवारी नंतर तुमच्या गावचा कारभार हा पोलीस पाटील म्हणून तुमच्या हातामध्ये येणार आहे. आणि तुम्हाला जर हे हवं असेल, या पोलीस पाटील पदाची खुर्ची जर तुम्हाला मिळवायची असेल, तर आपण ज्या पद्धतीने सांगत आहे, त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करायचा आहे. तर तुम्ही यामध्ये सक्सेस होऊ शकता. तर कशा पद्धतीनं प्लॅन करायचा आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी इथे ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यावरती आपण बोलूया आणि मग मी तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करण्याचा आहे ते सांगणार आहे. बघा, या ठिकाणी तुमची बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर करणे याबाबतचा पहिला मुद्दा आहे आणि ते झालेला आहे. आता 2 नंबरला आहे बघा, नोटीस प्रसिद्ध करणे व गावनिहाय आरक्षण निश्चित करणे. किती तारखेला? 1 जानेवारी ते 5 जानेवारीपर्यंत. म्हणजे 1 जानेवारीपासून ते 5 जानेवारीपर्यंत तुमचं जे हिंगोली तालुक्यामध्ये जेवढी काही गावं आहेत, त्या गावांच्यासाठी किंवा त्या तालुक्यांच्यासाठी आरक्षण जाहीर होणार आहे. 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत. त्यानंतर तुम्हाला या आरक्षणावरती आक्षेप मागवायचा आहे. म्हणजे तुम्ही आक्षेप घ्यायचा आहे. जर तुमच्या गावाला समजा ई-डब्ल्यू-एसचं आरक्षण सुटलेलं आहे. ई-डब्ल्यू-एसचं आणि या गावामध्ये जर ई-डब्ल्यू-एसचा विद्यार्थीच नसला किंवा लोकसंख्या या गावामध्ये ई-डब्ल्यू-एसची नसली, तर तशा पद्धतीचा अहवाल तुम्ही ग्रामसभेचा ठराव घ्या. त्यानंतर तलाठ्याच्या कडून लेखी घ्या आणि तो अहवाल जो आहे, तो अहवाल या ठिकाणी तुम्ही एस-डी-एम ऑफिसला सबमिट करायचा आहे आणि त्यांना सांगायचं की अशा पद्धतीने ई-डब्ल्यू-एसचा कॅन्डिडेट्स आमच्या गावामध्ये नाही. ही कास्ट आमच्या गावामध्ये आहे. तर या कास्टला हे आरक्षण सुटलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एका विद्यार्थ्याचा मला कॉल आला होता, की "सर, आम्ही म्हणजे जी बाकीची भरती चालू आहे आता बीड वगैरे यासारख्या ठिकाणी." तर सकाळी मला फोन आला होता. तो विद्यार्थी मला असं म्हणत होता, की "आम्ही आक्षेप घेतलेला आहे आणि आक्षेप घेतलेल्या ठिकाणी आम्ही हे सांगितलेलं आहे. आम्ही ग्रामसभेचा ठराव केला. आम्ही तलाठी मॅडमकडून सगळी माहिती घेतली. ती माहिती आम्ही एस-डी-एम ऑफिसला नेऊन दिली, सबमिट केली आणि त्याने आम्हाला असं सांगितलेलं आहे, की ही जी ई-डब्ल्यू-एसची जागा आहे, ही ई-डब्ल्यू-एसची जागा जर तुमच्या गावामध्ये या ई-डब्ल्यू-एसचा कॅन्डिडेट्स नाही मिळाला, तर तुम्ही फॉर्म भरा. तुम्हाला या ठिकाणी परीक्षा देता येईल आणि तुमचं जे सिलेक्शन आहे ते आम्ही ओपनमधनं करू. परंतु मित्रांनो, एक गोष्ट माझं तुम्हाला पर्सनल सांगणं आहे, की असं त्यांच्याकडून तोंडी न घेता, जर ते एस-डी-एम अधिकारी तुम्हाला सांगत असतील, की ई-डब्ल्यू-एसची जागा आपण ओपनमधून भरणार आहे, तर त्यांना रिक्वेस्ट करा, की तशा पद्धतीची नोटीस तुम्ही काढणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, की त्यांच्याकडून ते लेखी स्वरूपामध्ये घ्या. नाहीतर तुम्ही जर आज ई-डब्ल्यू-एस मधनं फॉर्म भरला, तर उद्या जाऊन जालना जिल्ह्यामध्ये बरीचशी पोरं आपली टॉपर असून मित्रांनो लक्षात ठेवा त्यांचं सिलेक्शन होऊन सुद्धा ते या भरती प्रक्रियेतून बाद झालेले आहेत. कारण आरक्षण ई-डब्ल्यू-एसला होतं. त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते. त्यांच्याकडे ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेट नव्हतं. पर्यायानं त्यांना या भरती प्रक्रियेमधून बाद व्हावं लागलेलं आहे. आणि असं होऊ नये म्हणून तिथल्या अधिकाऱ्यांच्याकडून तोंडी न घेता तुम्हाला या ठिकाणी लेखी घ्यायचं आहे, की त्यांना सांगा ते जर अशा पद्धतीने काही तुम्हाला म्हणत असले, तर त्यांना असं सांगा, की "आम्हाला सर तुम्ही एक नोटीस काढा आणि त्या नोटीसच्या आधारे हे सर्वांना कळवून द्या." म्हणजे ते विद्यार्थी काय करतील? फॉर्म भरतील. त्यानंतर बघा, जाहिरात जी तुमची प्रसिद्ध होणार आहे, ती 8 जानेवारी ते 10 जानेवारीच्या दरम्यान प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे तुम्हाला जे फॉर्म भरायला अ, हे केलं जाणार आहे, जी जाहिरात आहे तुमच्या गावाची ती प्रसिद्ध केली जाणार आहे कधी? 8 जानेवारी ते 10 जानेवारी आणि अर्ज भरण्यास सुरुवात कधी होईल? 12 जानेवारीपासून ते 26 जानेवारीपर्यंत. म्हणजे इथं जवळ-जवळ फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे, तो 14 दिवस तुम्हाला दिलेला आहे. आता हे 12 जानेवारीपासून ते 26 जानेवारीपर्यंत म्हणजे हे 14 दिवस आणि हे 10 दिवस असे एकूण 24 दिवस तुमच्याकडे अजूनही बाकी आहेत आणि या 24 दिवसामध्ये तुम्हाला जे काही कागदपत्र आहेत, ती कागदपत्र काढायची आहेत आणि मगच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरत असताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, तुम्ही पोलीस पाटील पदाच्या भरतीमधून कशा पद्धतीनं बाहेर जाऊ शकतात, याच्यावरती आपण व्हिडिओ घेतलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि पूर्ण कागदपत्र असल्याशिवाय फॉर्म भरू नका. नाहीतर मग पुढे जाऊन तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे अजूनही तुमच्याकडे 24 दिवस आहेत. या 24 दिवसामध्ये तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट नसतील ते डॉक्युमेंट अगदी
व्यवस्थितरित्या काढू शकता. तुमच्याकडे डॉमिसाईल नसेल, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल, अजून काही प्रमाणपत्र नसतील तुमच्याकडे, तर ती तुम्ही काढू शकता चांगल्या पद्धतीनं. त्यामुळं तुम्ही ही जी कागदपत्र आहेत, ती काढल्यानंतर मगच फॉर्म भरायचा. शेवटची तारीख आहे तुमच्याकडे म्हणजे 12 जानेवारी ते 26 जानेवारीच्या दरम्यान या तुम्ही फॉर्म भरायला तुमची डेट तुमच्याकडे असणार आहे. त्यानंतर बघा अर्जाची छाननी करणे आणि अर्जदार यांना प्रवेश वाटप करणे. आता 27 ते 30 जानेवारीचा कालावधी आहे म्हणजे 3 दिवस इथे दिलेले आहे. आता याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी अपात्र केले जातात. तुम्हाला तिथं संकेतस्थळावरती येतं तुमचा रोल नंबर वगैरे जे काही आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला तुम्ही पात्र आहे किंवा अपात्र आहे या गोष्टी तिथं येत असतात. त्यावेळेला तुम्हाला समजतं की आपल्याला पेपर द्यायला मिळेल किंवा न मिळेल. मग त्याच्यामध्ये इथे जर का तुम्ही आरक्षण ई-डब्ल्यू-एसला आता मी जसं उदाहरण सांगितलं तसं असताना तुम्ही जर फॉर्म ओपनमधनं टाकला असेल किंवा तुमचं 2 अपत्य म्हणजे जास्तीत जास्त 2च अपत्य असावेत असा नियम आहे. परंतु तुमचे जर अपत्य 3 असतील, तरी सुद्धा तुम्ही काय होणार आहे, या भरती प्रक्रियेमधून अपात्र होणार आहे. म्हणजे ज्या कारणासाठी तुम्ही अपात्र होणार आहे, त्या कारणामुळे तुम्हाला काय होणार आहे, इथं छाननी प्रक्रियेमधून बाद केलं जाणार आहे. आणि जरी या छाननी प्रक्रियेमधून बाद केलं नाही, तरी काय होईल, की तुम्हाला पुढे जाऊन मुलाखतीच्या वेळी या ठिकाणी पुन्हा कागदपत्र छाननी होते आणि तिथं तुम्हाला बाहेर काढलं जाऊ शकतं आणि तरीसुद्धा त्यातूनही तुमचं सिलेक्शन झालं, तर मग तुम्हाला काय केलं जाऊ शकतं, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला बाहेर काढलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की तुमची कागदपत्र. तुम्ही हरकत नाही फॉर्म 10वी वरती भरा. जर जास्त शिक्षण झालं नसेल तरी चालेल किंवा पुढची डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तरी चालेल. तुम्हाला 10वी वरती फॉर्म भरावासा वाटला, तर 10वी वरती भरा. परंतु डॉक्युमेंट सगळे क्लिअर पाहिजेत. आणि त्यानंतर मित्रांनो तुमची जी लेखी परीक्षा आहे, ही लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी रोजी आहे आणि त्याचा निकाल जो आहे तो 10 फेब्रुवारीला असणार आहे. आणि पात्र उमेदवारांची जी तोंडी मुलाखत आहे, ती 11 ते 13 फेब्रुवारी आणि उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे 13 फेब्रुवारी म्हणजे 13 फेब्रुवारीला तुमच्या अंगावरती या ठिकाणी गुलाल असणार आहे. गावामध्ये मिरवणुका असणार आहेत आणि 13 फेब्रुवारीला ही खुर्ची जी आहे, या खुर्चीवरती तुमचं नाव लिहिलं असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ही लेखी परीक्षा इथून तुमचा खरा प्रवास सुरू होणार आहे. आता तर तुमचा प्रवास आहेच, इथं तुमचं डॉक्युमेंट आहेत. परंतु डॉक्युमेंट जर तुमचे क्लिअर असतील, तर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी प्रयत्न करायचा आहे आणि जोरदार प्रयत्न करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की आपल्या बॅचला ज्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे, त्या विद्यार्थी मित्रांना 65 प्लस मार्क्स तरी निवांत पडणार आहेत. जर तुम्ही आत्तापासून अभ्यास केला, तर तुम्ही 65 ते 70च्या दरम्यान या ठिकाणी लेखी परीक्षेला मार्क घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे बुक आहे, ई-बुक. पहिली गोष्ट तुम्हाला ई-बुक. ह्या ई-बुक नंतर आता तुमच्याकडे टोटल 36 दिवस आहेत. 8 तारखेला तुमचा पेपर होणार आहे. तर 8 तारखेपर्यंत जर हिशोब केला, तर आतापासून तुमच्याकडे 36 दिवस अवेलेबल आहेत. मग या 36 दिवसामध्ये पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ई-बुक. आता माझं ई-बुक घ्यावं का? तर घ्या असं अजिबात नाही. तुमच्याकडे जे कोणतं पुस्तक असेल, ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. परंतु तुम्हाला आतापासून ते सुरुवात करायचं आहे. परंतु ज्यांनी माझ्या बॅचला ॲडमिशन घेतलेले आहे, त्यांना मी सांगतो की तुम्हाला पहिल्यांदा ई-बुक वाचायचं आहे. हे ई-बुक जर तुम्ही आत्ता पर्चेस केले, तर तुम्हाला एक 3 दिवस लागतील पूर्णपणे वाचायला. 3 दिवसानंतर एकदा तुम्ही ई-बुक वाचलं तर विचार करा 36/3 केलं तर 3 एके 3, 3 दुनी 6 म्हणजे 12 वेळा त्याचं रिव्हिजन होऊ शकतं. जर तुम्हाला शक्य नसेल 5 वेळाला म्हणजे 5 दिवस जरी लागले मित्रांनो, तर तुम्हाला 6 वेळा त्याची रिव्हिजन होणार आहे. त्यामुळं हे जे बुक आहे, ते बुक अतिशय महत्त्वाचं आहे. जालना जिल्ह्यामध्ये सगळेच्या सगळे प्रश्न त्या बुकमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. फक्त त्यावेळी आपण ते नोट्स स्वरूपामध्ये दिलेलं होतं. आता काय केलेलं आहे आपण त्याचं बुक पब्लिश केलेलं आहे. त्यामुळं हे जे बुक आहे हे महत्त्वाचं आहे. याचा तुम्ही अभ्यास करू शकता. दुसरी गोष्ट, की आपले जे आता व्हिडिओ सध्या चालू आहेत, जे व्हिडिओ लेक्चर चालू आहेत गणित आणि बुद्धिमत्तेचे, ते लेक्चर तुम्ही दररोजच्या दररोज बघायचे. त्याला वही घालायची आणि वहीमध्ये ते गणित लिहून त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे. आधी-मधी अजून आपण तुम्हाला सोडवण्यासाठी टेस्ट वगैरे देणार आहेच. त्याचा काही विषय नाही. आणि त्याच्यानंतर ज्या आपल्या जुन्या टेस्ट आहेत, जुन्या काही माझ्या ज्या मी न्यायालयासाठी काढलेल्या होत्या, त्याच्यानंतर पोलीस भरतीसाठी काढलेल्या टेस्ट आहेत. त्या टेस्टमधली जेवढी काही गणित आहेत मित्रांनो, जवळ-जवळ 25 ते 30च्या दरम्यान एका प्रश्नपत्रिकेमध्ये गणित आहेत. आपण 30 न पकडता केवळ 25 धरा, तर 15 प्लस या ठिकाणी आपण काय करणार आहे
15 प्लस टेस्ट तुम्हाला देणार आहे. म्हणजे दररोज एक धरली आजपासून, तर 15 दिवसामध्ये किती टेस्ट होतील? उद्या सकाळी आपण यामधली तुम्हाला पहिली टेस्ट देणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे? जी आणि प्लस यामधलं जे गणित आहे, ते गणित तुम्हाला वाचायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मराठी सुद्धा दिलेलं आहे. ते मराठी तुम्ही डोळ्याखालून घालून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. परंतु मस्ट काय आहे? जी आणि गणित. मग हे तुम्ही त्या ठिकाणी 25 प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. जर 25 प्रश्नांचा विचार केला तुम्ही एका प्रश्नपत्रिकेमध्ये, तर अशा एकूण मी तुम्हाला किती 15 प्लस प्रश्नपत्रिका देणार आहे. हां, 15 प्लस जर प्रश्नपत्रिका दिल्या, तर बघा 15×5 75, 48 7, 15 दुनी 30 आणि 7 37. हे 375 प्रश्न तुमच्या वहीमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. आणि ते जे व्हिडिओ आहेत, हे स्पष्टीकरणाचे व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. हे व्हिडिओ दिल्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीनं वहीमध्ये प्रश्न लिहायचा आणि त्याचं जे व्हिडिओ स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं. हे काम जे आहे ते तुम्हाला उद्यापासून करायचं आहे. उद्यापासून केल्यानंतर काय होईल? 15 दिवसामध्ये हे जे टेस्टमधली गणितं आहेत, ही टेस्टमधली गणितं आणि पुन्हा आपले हे जे व्हिडिओ लेक्चर आहेत, दररोज येणारे, तर ते व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघून तुमचा 15 दिवसामध्ये गणिताचा विषय खल्लास होणार आहे. आणि त्याचसोबत आजपासून ई बुक जर वाचायला घेतलं, तर ई बुक आणि तुमचं हे गणित पूर्णपणे क्लिअर झालेलं असेल. इथंच तुम्हाला 50 प्लस मार्क घेता येतील. आणि राहिली गोष्ट आपण जे जिल्हा विशेष दिलेला आहे, जिल्हा विशेष, तर आपण दिलेल्या जिल्हा विशेषच्या बाहेर एकही प्रश्न तुमचा जाणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला जो मुंबई पोलीस अधिनियम आहे, तो सुद्धा वाचायचा आहे. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम तो वाचायचा आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण स्पेशल प्रश्न घेणार आहे. आपण ज्या 10 टेस्ट दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यावरती प्रश्न आहेत. परंतु तरी सुद्धा अजून डीपमध्ये तो जो कायदा आहे, तो कायदा आपण घेणार आहे. कारण त्या कायद्यावरती तुम्हाला मुलाखतीला सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ही जी तयारी आहे, ही तयारी आपण करून घेणार आहे आणि लेखी परीक्षा दिल्यानंतर तुमची जी तयारी आपण करून घेणार आहे, ती तयारी आहे मुलाखतीची. आणि मुलाखतीची तयारी मित्रांनो, हे तुमच्या प्रत्येकावरती डिपेंड आहे. कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, त्याच्यानंतर कोणी शिक्षक आहे म्हणजे डी-एड, बी-एड झालेला आहे. आज तर माझ्याकडे एक ॲडमिशन आलेलं आहे, ते बी-एससी नर्सिंगचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर बी-एससी नर्सिंगची. मग तुम्हाला मुलाखतीला मला प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. प्रत्येकासाठी प्रश्नांची रचना वेगवेगळी असणार आहे. त्यामुळं ही जर तुम्हाला प्रॉपर तयारी करायची असतील, तर निश्चित मित्रांनो तुम्ही बॅचला ॲडमिशन घ्या. आपली जी फी आहे ती अतिशय कमी आहे. मित्रांनो ₹449 फी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आपण पुस्तक सुद्धा देतोय. तर एवढी कमी फी कुठंच नाही, लक्षात ठेवा. मागच्या जालना जिल्ह्याच्या वेळी आपला रिझल्ट बघा, बाकीच्या क्लासचा पण तुम्ही रिझल्ट बघा आणि मगच तुम्ही आपल्याकडे ॲडमिशन घ्या. जवळ-जवळ 100 प्लस मुलं आपली जालन्याच्या पोलीस पाटीलमध्ये नियुक्त झालेली आहेत. त्यामध्ये ई-डब्ल्यू-एसच्या आरक्षणामुळं आणि डॉक्युमेंटमुळं आपले 31 मुलं वंचित राहिलेले आहेत. बाकीचे 70 प्लस मुलं आज दिमागामध्ये पोलीस पाटलाच्या खुर्चीमध्ये आहेत. आणि ते जर बघायचं असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. आपल्या YouTube चॅनलला सुद्धा त्यांचा व्हिडिओ आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि निश्चित मित्रांनो, एक गोष्ट करा, की तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना फक्त व्हिडिओ बघता, परंतु तुम्ही लाईक करत नाही. तुम्ही जर लाईक केलं तर मित्रांनो, तेवढाच आपल्याला मोटिव्हेशन मिळेल. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करता येईल. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर पहिल्यांदा लाईक करा आणि मग व्हिडिओ बघायला सुरुवात करा. आणि जर तुमच्या काही कमेंट असतील, तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करता येईल. या 36 दिवसामध्ये मित्रांनो, 36 दिवसापर्यंत थांबायची गरज नाही. जर तुम्ही उद्यापासून अभ्यासाला स्टार्ट केला, कितीही वीक विद्यार्थी असू दे, 20 दिवसामध्ये तुमचा अभ्यास कंप्लीट झाला असणार आहे. मी जे चालू घडामोडीची सीरीज चालू केलेली आहे, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला वाचायचे आहेत. परंतु माझं मत असं आहे, की चालू घडामोडीला जास्त वेळ न देता तुम्ही जी आणि गणित बुद्धिमत्ता आणि त्याचसोबत तुमचं जे जिल्हा विशेष आहे, ह्या 3 घटकांवरतीच तुम्हाला फोकस करायचा आहे. इथे जर तुम्ही फोकस केला, तर मित्रांनो तुम्हाला 70 प्लस मार्क्स या ठिकाणी येणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की मागच्या व्हिडिओचा काय फायदा तुम्हाला होणार आहे, सॉरी मागच्या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला काय फायदा होणार आहे, काय नाही होणार आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. डिटेलमध्ये मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, त्या प्रश्नपत्रिकांच्या संदर्भामध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहे. कसा अभ्यास करायचा, काय करायचं, त्या मागच्या प्रश्नपत्रिका किती उपयोगाला येतील, तसेच प्रश्न येतील का, तसाच पॅटर्न असेल का, तर या सगळ्यांवरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, एकदा या व्हिडिओला लाईक करा. तुमच्याकडे जेवढे ग्रुप असतील त्याच्यावरती शेअर करा.
आणि तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल, तर नक्की लाईक करा. धन्यवाद.